काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठल 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 योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामवृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार कृपा जाणे कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाजिये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्ट्यांगवे सारस्वतागवे जिभेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जे हृदय घेऊसोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर
निद्रा बहुभाषण प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया यांचा परमार्थरूपी धन जतन करण्याचे उपाय सांगणारा 4 चरणाचा चौकडी पद्धतीचा सर्वांच्या परिचयाचा असा अभंग आहे. विठ्ठल 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 अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या परम पावन कृपेने भगवान श्री कालभैरव महाराजांच्या या परम पावन दरबारामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया राम विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हर विठ्ठल 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 सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आत्ताच ज्यांचं आगमन झालं असे वैराग्यमूर्ती आदरणीय प्रातस्मरणीय श्री नंदकिशोर दादांचं या ठिकाणी आता आगमन झालं. त्यांच्या आणि मार्गदर्शनाने म्हणा आशीर्वादाने आधी करून आपल्या गावातील समस्त महाराज मंडळींच्या आणि सहकार्याने आशीर्वादाने मार्गदर्शनाने समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यातून आज या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो सर्वांना विदित आहे, सर्वांना माहीत आहे. परंतु एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून या दृष्टीने मी आपणासमोर सांगतो की आजचा हा कार्यक्रम जो आहे तो उद्यापनाचा कार्यक्रम आहे, म्हणजेच त्याला गंगापूजनाचा कार्यक्रम असा आपण म्हणतो. कशा निमित्ताने गंगापूजन आहे तर आपल्याच गावातील काही साधक वर्ग ज्यामध्ये श्री शांताराम गणपत सायखेडे, श्री किसन कारभारी यंदे तथा निवृत्ती यंदे याच्यात तसं लिहिले आणि श्री अशोक घमाजी मुसळे तर यांनी माता नर्मदेची परिक्रमा केली, पायी प्रदक्षिणा केली. किती दिवसामध्ये? 3 महिने. 3 महिन्यामध्ये ही परिक्रमा आणि पूर्ण केली. आपल्या परिसरातून बरीचशी मंडळी नर्मदा परिक्रमेकरता जातात आणि हाच तो काळ आहे ज्या काळामध्ये नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण होते. आणि म्हणून कुठलीही तीर्थयात्रा केली, कुठलंही तीर्थ केलं की त्या तीर्थाचं पूजन घडणं महत्त्वाचं आहे. गावात त्याची मिरवणूक, गावातल्या लोकांनी त्यांचं केलेलं स्वागत आणि त्या निमित्ताने केलेलं उद्यापन अशी आपली परंपरा आहे. आपल्या माग आणि पाठीमागे असा इतिहास पण आहे. इतिहास आणि सर्वांना माहीत आहे की नामदेवाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे. पंढरपूरला नामदेवरायांच्या भेटीकरता माऊली ज्ञानोबाराय गेले. कशा करता गेले? त्यांनी अगोदरच सांगितलं की नामदेव महाराज असं आहे बघा, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती. कोणी जीवनमुक्त झाला, ज्ञानी झाला आणि पावन झाला तरी त्या व्यक्तीने देव, तीर्थ आणि भजन ह्या गोष्टी सोडायच्या नाही. एखादा म्हटला मी ज्ञानी आहे
मला आता देवाचा दर्शन घेण्याची आवश्यकता नाही, असं नाही. यांना जन्मभर यांचं वंदनच केलं पाहिजे. तीर्थयात्रा कोणी असो त्यांनी केली पाहिजे. आणि भजन हे ज्ञानी असला तरी त्याला भजन करावंच लागतं. माऊली म्हटले, नामदेवा जरी तुम्ही मला ज्ञानी समजत असाल तरी माझ्या दृष्टीने ह्या 3 गोष्टी कोणी सोडू नयेत. म्हणून मी तुमच्याकडे एका अपेक्षेने आलेलो आहे. कोणत्या अपेक्षेने? भूतळीची तीर्थे पहावी नयनी, ऐसे आर्तमनी असे माझे. माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की या भूतळावर जेवढे तीर्थ आहेत ना ते या नेत्रांनी बघावेत, अशी इच्छा माझ्या मनात आहे. म्हणून तुमच्यासारख्याची संगत मला मिळावी. संगत चांगली असावी तीर्थयात्रेमध्ये, जेणेकरून आणि आपला परमार्थ टिकून राहावा. या दृष्टीने नामदेवराया तुम्ही भगवंताचे लढीवाळ भक्त आहात, प्रेमाची खाण आहात, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चालावं अशी माझी इच्छा आहे. नामदेवराय काही तयार होईनात. म्हटले, बाबा देवाला विचारा, देव जर मला जा म्हणतील तर मग मी जायला तयार होईल. म्हणून देवाकडे गेले, देवाला सर्व सांगितलं. देव म्हटले, बाबा नामदेवा, ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणि करीत असे आदर संगतीचा, तुझ्या संगतीची अपेक्षा करत आहेत ना, मग एवढी मोठी संधी सोडून काय इथे राहतोस, जा. अरे तीर्थयात्रेचं सोडून दे, त्यांची संगती तुला लाभ होते, संगतीचा लाभ होतो, हा परमार्थ मिळतो, याकरता जा. देवाचा आग्रह म्हणून नामदेवराय गेले बरं का. आणि सर्व आता तीर्थयात्रेच्या अभंगामध्ये सर्व चरित्र आहे, ते मला सांगायचं नाही, परंतु मला मुख्य मुद्द्यापर्यंत यायचे की पूर्ण तीर्थयात्रा केली. आणि मग तीर्थयात्रा करून नामदेवराय पंढरपूरला आले पांडुरंगाच्या भेटीला. आणि मग आल्यानंतर देव म्हटले, नामदेवा केशव म्हणे नाम्या धन्य तुझ फावले. वा, जन्मुनी तुवा केले आत्महित. तू जन्माला आला आणि तू स्वतःचा आत्महित करून घेतलं. काय आत्महित केलं? पुण्य पवित्र तीर्थ पाहिले सकळीक, प्रक्षाळिले पातके वासनेची. तू जगातले पुण्य पवित्र तीर्थांचं दर्शन करून आलास आणि तुझ्या ठिकाणी जेवढे काही पाप होते त्या पापांचं सर्व प्रक्षालन केलेलं आहे, धुवून टाकलेले आहेस. आता तू पवित्र झालेला आहे. जन्मोनित्वा केले, जन्मोनित्वा केले पै सार्थक, मोह माया दुःख निरसिले. आतापर्यंत माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तीर्थयात्रा सफळ व्हावया संपूर्ण, करिका उद्यापन विधियुक्त. तुझी तीर्थयात्रा विधियुक्त सफल होण्याकरता, फलीभूत होण्याकरता एक काम करावं लागेल की तुला उद्यापन करावं लागेल. उद्यापन केलं तर तू जेवढे कष्ट घेतलेत ना त्या सर्व कष्टाचं सार्थक होईल. केलिया कष्टाचे होईल सार्थक. त्यामुळे उद्यापन करणं गरजेचं आहे. म्हणून भगवंतांनी स्वतः नामदेवरायांच्या तीर्थयात्रेचा उद्यापनाचा कार्यक्रम पंढरपुरामध्ये जाहीर केला. एकशित अन्न अर्पे द्विजामुखी राहे सदा सुखी कल्पवरी. अरे एक अन्नाचा कण जर एखाद्या सज्जनांच्या संतांच्या मुखात गेला तर कल्पभर तुला सुख प्राप्त होईल, सुखी होशील. अन्नदानाचं फळच आहे अन्नदाने सदा सुखी. अन्नदान करणारा मनुष्य सदैव सुखी राहत असतो. म्हणून त्यानिमित्ताने अन्नदान करायचं आपल्याला. नामदेवरायांकडे काय होतं? रुक्मिणी माता म्हटली, देवा आता हे तुम्हालाच करावं लागणार आहे सर्व. देव म्हटले मीच करतो. आणि देवानेच एका शेठजीचं रूप धारण केलं आणि नामदेवरायाचं उद्यापन त्या ठिकाणी संपन्न केलं. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसा तो कार्यक्रम घडला पंढरपूरला, तसाच कार्यक्रम आपल्या या नांदूर वैद्य गावामध्ये या ठिकाणी संपन्न होता. तर या ठिकाणी असणारे आमचे हरिभक्तीपराय परममित्र श्री मनोहर महाराज, त्यांनी बाबांच्या आज्ञेने म्हणजे नंदकिशोर दादांच्या आज्ञेने मला या ठिकाणी सेवा सांगितली आणि या ठिकाणी सेवेला येणं झालं. आल्यानंतर आनंद वाटला, हर्ष वाटला की या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम चालू आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. हा आपल्या गावाने दिलेला आदर्श आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आजकाल जे प्रदूषण होत आहे त्याचा फायदा घेऊन व्यसनी लोक महाराजांच्या नावाखाली आणि आपल्या इच्छा पूर्ण करत आहेत. म्हणून ते व्यसन करणे, DJ लावणे, नाच करणे, लोकांना त्रास होणे या आणि स्वरूपापासून आपल्या गावाने महाराष्ट्राकरता एक मोठा आदर्श निर्माण केला. तो म्हणजे जसं संतांच्या निमित्ताने आपण सप्ताह करतो, देवाच्या अष्टमी नवमी निमित्ताने आपण सप्ताह करतो, त्या पद्धतीने आपण छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी सप्ताह करत आहोत. विठ्ठल 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 त्यांच्या निमित्ताने वर्षभर जरी सप्ताह केला तरी तो कमीच आहे. कारण आपण सप्ताहच त्यांच्यामुळे करू शकत आहोत, नाहीतर हा सप्ताह करणं शक्य नव्हतं. त्यांच्या निमित्ताने आपण जन्मभर त्यांचं नाव घेत राहिलो तरी त्यांचे उपकार फिटणं शक्य नाही. परंतु आपण मंडळी 7 दिवस का होईना आपण त्यांच्या नामाचा जय जयकार करत आहोत आणि त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत. त्याच कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम सकाळच्या प्रहरी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. भारतभूमीमधला मनुष्य मेला आणि जर तो नरकाला गेला तर त्या नरकातले यमलोक म्हणतात धिक्कार असो तुझ्या जन्माले जीवाला. भारतामध्ये तुला जन्म मिळाला आणि तू नरकाला आला. अरे भारतामध्ये मुक्त होण्याचे, पाप नाश करण्याचे, पुण्यवान होण्याचे इतके साधनं उपलब्ध आहेत ते दुसऱ्या कुठल्याच देशामध्ये उपलब्ध नाहीत. भारत भूमी काही सामान्य भूमी नव्हे. स्वर्गातले देव या भारत भूमीमध्ये जन्मलेल्या लोकांचा धन्यवाद करतात, त्यांना त्यांची प्रशंसा करतात. विष्णू पुराणामध्ये श्लोक आहे, गायंती देवा किल गीत कानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गा फलहेतु भूते भवन्ति भूयः पुरुषः सुरत्वात्. वा, देवांपेक्षा देखील या मनुष्यांचं भाग्य आहे हो का यांना भारत भूमी भागे, या भारत भूमीमध्ये यांना जन्म मिळाला. इथं पाप शिल्लक राहू शकत नाही, इथं जीव मुक्त होणार नाही अशी जागाच नाही. कोणी कसाही जीव असो, किती पापी असो, परंतु त्यांनी जर भारतीय संस्कृतीचं अवलंबन केलं आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर तो गेला, शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तो जीवन जगला तर तो कधीच नरकाला जाऊ शकत नाही. म्हणून भारत देशातला मनुष्य नरकाला जात नसतो. कारण यमलोकाला अगोदरच चिंता पडते. यमू म्हणे कवना ते यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे,
तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही ऐसे माझे निनाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत ठेले. हे कशामुळे? भारतातल्या असणाऱ्या परंपरा, भारतातले असणारे तीर्थक्षेत्र, भारतातल्या असणाऱ्या नद्या, भारतातले असणारे अनुष्ठान हे जीवाला पवित्र करतात. किती किती तीर्थयात्रा, किती आपले तीर्थ आहेत, किती क्षेत्र आहेत. आहा, बघा बघा, 4 धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. प्रत्येकाचं आणि महिमा वेगळी आहे. बद्री केदार उत्तरे बद्री केदार उत्तरे बद्री केदार उत्तरे त्याचे स्मरणी भवातरे त्याचे स्मरणी त्याची स्मरणी भवातरे त्याची स्मरणी भवातरे ध्यानी ध्याता वृत्ती मुळे ध्यानी ध्याता वृत्ती मुळे ध्यानी ध्यातांची मुळे ध्यान ध्यानावृत्ती मुळे निज निश्चल दासाची निज निश्चल दासाची निश्चल दासाची निज निश्चल दासाची सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंगे 12 सत्य ज्योतिर्लिंगे 12 सत्य ज्योतिर्लिंगे सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंग 12 सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा हे कोटी कुळे उतरा भवतरा बापानो सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा कोटी कुळे उतरा भवतरा बापानो. हा भव तारून जाण्याकरता आपल्याला पुरेसे आहेत 12 ज्योतिर्लिंग. सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा भवहा तारा बाप हो. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातर्पठे नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. किती पाप असू द्या ना, 7 जन्माचं पाप असू द्या, सप्तजन्म कृतं पापम, नुसतं सकाळी सकाळी जर याचं स्मरण केलं या 12 ज्योतिर्लिंगाचं तरी स्मरणेन विनश्यति. इतका आपल्याला लाभ या भारतभूमीमध्ये आहे. हे 12 ज्योतिर्लिंग काही भारताच्या बाहेर नाहीत, भारतामध्येच आहेत. 4 धाम भारतामध्येच आहेत. काय त्या द्वारकेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. गाव नोहे द्वारावती गाव नोहे द्वारावती रण छोड नव्हे मूर्ती रण छोड नव्हे मूर्ती तीर्थ नव्हे गोमती तीर्थ नव्हे गोमती मोक्ष घडे दर्शने. ज्याच्या दर्शनानेच मोक्ष होतो. काय करायची गरज आहे? द्वारकेत गेला, द्वारकेचा त्या भूमीला नुसता स्पर्श केला, रोषे निघाले अवचटे लागले द्वारकेची वाटे. कोणी एखादा माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरीत म्हणतात, एखादा रागारागाने घरातून निघून गेला, परंतु त्यालाही माहीत नाही आपण कुठं चाललो तर, पण तो सहज चुकून जर द्वारकेच्या वाटेला लागला, द्वारकेच्या रस्त्याला लागला चुकून, त्यालाही माहीत नाही आपण कुठं चाललो तर,
परंतु माऊली म्हणतात त्याचा पाय, त्याचा एक एक पाय, त्याचा एक एक पाऊल त्याला पुण्य प्रदान करणार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे महान तीर्थ आपल्या भारतभूमीमध्ये आहेत. अशी भारतभूमी आहे. प्रत्येक तीर्थाचं महिमा आहे. गाढे क्षेत्र जगन्नाथ. जगन्नाथ क्षेत्र कसं आहे? गाढे मोठं तीर्थ आहे. रामेश्वर, जो रामेश्वर दर्शन करही, जो रामेश्वराचं दर्शन करतो त्याची येरझार संपते. असे अनेक संतांचे वेगळे 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 प्रमाण सापडतात. ज्योतिर्लिंगाबद्दल आहे. सप्तपुऱ्या आहेत. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. बघा, या नुसतं पुऱ्यांमध्ये आपण गेलो, काही दिवस रहवास केला, राहिलो, तर त्या जीवाला आपोआप मोक्ष मिळतो. काही करायची गरज नाही. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तये गावी. काही दिवस त्या गावात राहावं लागेल, तुम्हाला सहज मोक्ष मिळेल. इतके मोठे मोठे तीर्थ आहेत. किती त्या तीर्थाचं वर्णन करावं. अन्य अन्य ग्रंथामध्ये आणि त्या स्कंद पुराणामध्ये तर भारतभूमीवरच्या सर्व तीर्थांचंच वर्णन केलेलं आहे. 3.5 कोटी तीर्थ या भारतभूमीमध्ये आहेत. 3.5 कोटी तीर्थ. आता कालानुसार काही तीर्थांचा लोप होत चाललेला आहे. आता या कलियुगामध्ये काही तीर्थांचं महत्त्व कमी होतं, काही तीर्थांचं महत्त्व वाढतं. प्रत्येक युगात त्या त्या तीर्थाला महत्त्व असतं. तसं आपण या कलियुगामध्ये आहोत. आणि या कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे, खरं बघितलं तर भागीरथी म्हणजे गंगा, गोदावरी सर्वात पवित्र नदी. नवे हीच नदी आहे. आणि जेवढ्या भारतभूमीवर नद्या आहेत तेवढ्या हिचेच रूप आहेत. हिचे सर्व रूप आहेत. प्रथम या भारतभूमीवर गंगा नदी अवतरित झाली आणि तिच्यापासून मग ह्या सर्व नद्या उत्पन्न झाल्या. तिचे सर्व स्रोत आहेत. आणि हिमालयातूनच या सर्व धारा वाहतात. तरी पण असा एक असणारा श्लोक सापडतो. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये ही गंगा नदी जी आहे 5000 वर्षानंतर ही गंगा नदीचा विलय नर्मदा आणि नदीमध्ये होणार आहे. आता कलियुगाला सुरुवात होऊन 5,500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे गंगेचा आता विलय, जवळजवळ गंगेची पावित्र्यता, गंगेचा महिमा हा नर्मदा नदीमध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे या कलियुगामध्ये या नर्मदा नदीचं फार मोठं महत्त्व वाढणार आहे. आणि दिवसेंदिवस तिची महिमा वाढत चाललेली आहे. आपल्या समोरच आपण बघतोय. अगोदर आपल्याला या तीर्थाबद्दल एवढी माहिती नव्हती है ना. आता महाराष्ट्रभरातून दरवर्षी अनेक परिक्रमावासी त्या नदीकडे जातात आणि तिची परिक्रमा करतात. पवित्र नदी आहे. त्या नदीची महिमा तर विशेष आहे महाराज. त्या नदीचं नुसतं दर्शन केलं, दृष्ट्वा जन्मत्रयम पापम जन्मशतत्रयम, दृष्ट्वा पापम जन्मशतत्रयम, नुसतं बघितल्याबरोबर 3 जन्माचं पाप नष्ट होतं. आणि पित्वा जन्मशतम पापम, जर नर्मदा आणि नदीचं पाणी पिलं तर 100 जन्माचं पाप नाहीसं होतं. स्नात्वा जन्म सहस्रंच रेवा पाती कलौ युगे. स्नात्वा म्हणजे आंघोळ केली, त्याच्यामध्ये स्नान केलं की 1000 जन्माचं पाप ती नाहीसं करते. अशी ही नर्मदा मैया आहे. ही नर्मदा मैया काही काही नद्या काही काही ठिकाणीच पवित्र आहेत. गंगा नदी ही कणखल क्षेत्रामध्ये पवित्र आहे. इतरत्र जर तुम्ही कानपूरला गेले, आता ही गंगा नदी कानपूरवरून पण गेली, कानपूरला तुम्ही गंगा नदीत स्नान केलं त्याचं फळ मिळणार नाही. मग गंगा नदीमध्ये स्नान करायचं असेल तर विशिष्ट ठिकाणी जावं लागतं. जसं हरिद्वारला गेले कणखल क्षेत्रामध्ये स्नान करावं लागतं, काशीला गेले काशीच्या घाटावर स्नान करावं लागतं.
काशी सोडून तुम्ही म्हटले आता कुंभाला काही लोक गेले होते, खूप खूप ट्रॉफिक होती म्हटले, खूप ट्रॉफिक होती. मग त्यांनी इकडे 400-500 किलोमीटर गंगा पकडली आणि तिकडेच स्नान केलं बरं का. ती त्यांची श्रद्धा आहे. परंतु त्या स्थळाची महिमा असते, त्या जागेची महिमा असते. गंगा कुठे कुठे पवित्र आहे बरं का. परंतु ही नर्मदा नदी ग्रामे ग्रामे तटे तटे, प्रत्येक गावागावात ती पवित्र आहे. कुठेही स्नान करा नर्मदा नदीमध्ये, तिचं तेवढंच फल प्राप्त होतं. अशी ही नर्मदा मैया. म्हणून ज्याला शक्य होईल त्यांनी तीर्थयात्रा केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, चालावया पाय, हात चालावया पाय. तव तो आपुले सोयित पाय, तव तो आपुले सोयित पाय, तव तू आपुले सोयित पाय, तव तू आपुले सोयित पाय. चुको नको तीर्थयात्रे जाय, चुको नको, चुको नको. जवळी ठेला, जवळ काळ जवळी ठेला, जवळी यात्रे जाय, चुको नको, जवळी केला काळ काळी केला, जवळी काळ जवळी केला. बोधे बाबांची चाल आहे, बाबा म्हणायचं बर का. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको. मनुष्य देह मिळाला ना, मग अवश्य आणि तीर्थयात्रेला जा, चुको नको, चुको नको. अनेक गोष्टीमध्ये तीर्थयात्रा न करणं हा एक अपराध आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अभंगामध्ये जे काही अपराध सांगितलेले आहेत, नाटाचा अभंग आहे, सर्वांना पाठ आहे जवळजवळ. मी तव अनाथ अपराधी, काय काय सांगितलं महाराजांनी बघा पुढे. कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी. आता पुढे ऐका किती अपराध आहेत. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावळे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. आता आहे का पुढचं. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान, पूजा अवलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय. न कळे ते करावे ते काय, नये बोलू आठवते. आपण या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरे पार तुका म्हणे. एवढे अपराध आहेत. म्हणून तीर्थयात्रा न करणं हा एक अपराध आहे. नाही केले तीर्थाचे भ्रमण, मी तीर्थाचं भ्रमण नाही केलं, मग काय केलं. पाळीला पिंड करचरण, मी शरीराला त्रास होईल म्हणून गेलोच नाही. मला म्हटले ही मंडळी, म्हटले चला आमच्यासोबत परिक्रमेला,
पण मी म्हटलं बाबा आपल्याला कसं आहे, टायमाला चहा लागतो, टायमाला नाश्ता लागतो, टायमाला जेवण लागतं. ते नसेल तर आपल्याकडून तीर्थयात्रा होणार नाही. काय केलं मी? पाळीला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे. हा अपराध आहे. म्हणून तीर्थयात्रा करावी. जवळ हे सकळ सिद्ध आहे. तुमचे हात पाय जोपर्यंत चालतात तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जिता धनम, तृतीये नार्जिता पुण्यम, चतुर्थे किम करिष्यती. जर प्रथम अवस्थेमध्ये वयाच्या 1 ते 25 या वयामध्ये जर अभ्यास नाही केला, विद्या नाही प्राप्त केली, तर चतुर्थे किम करिष्यती, तू चतुर्थ अवस्थेमध्ये काय करशील? फार दुःखी राहशील. म्हणून वयाच्या पहिल्या अवस्थेमध्ये विद्यार्जन केली पाहिजे. द्वितीय नार्जिता धनम, वयाच्या द्वितीय गृहस्थाश्रमामध्ये आणि त्या ठिकाणी सन्मार्गाने धन प्राप्ती केली पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने धन प्राप्ती केली पाहिजे. बरं. द्वितीय नार्जिता धनम, जर द्वितीय अवस्थेमध्ये जर धन नाही मिळवलं तर चतुर्थ अवस्थेमध्ये फार कठीण परिस्थिती होते. तृतीय नार्जिता पुण्यम, तृतीय अवस्था म्हणजे 50 ते 75 हे जी वय मर्यादा आहे, ही पुण्य अर्जन करण्याची आहे. पैसा फक्त मरेपर्यंत कामाला येतो, परंतु मेल्यानंतर काय कामाला येतं? पुण्य कामाला येतं. त्या पुण्याची आणि कमाई जी आहे ती तृतीय अवस्थेमध्ये केली पाहिजे. खूप पुण्य मिळवलं पाहिजे, खूप पुण्य. तीर्थयात्रा केली पाहिजे आणि चातुर्मास केले पाहिजे. आपण जे आपल्या हाताने कमवलेलं आहे ते आपल्या हातानेच आपण दान दिलं पाहिजे, त्याचा सदुपयोग केला पाहिजे. उदास विचारे वेच करी, जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मवृंदे पूजनयती, सत्य आचरण दयाभूती, राहे सांगाती चुको नको. बरं का? म्हणून या ठिकाणी ही तीर्थयात्रा, आता आजचा कार्यक्रमच त्या निमित्ताने आहे, त्यामुळे मी हा पूर्ण विषय तुमच्यापुढे आणि मांडलेला आहे. आपल्याला पूर्ण अभंगच पूर्ण होईल असं काही सांगता येत नाही, परंतु आपण अभंगावर थोडं थोडं एका पदावर विश्लेषण करणारच आहोत. म्हणून असा हा जन्म मिळाल्यानंतर त्या माणसाने काय केलं पाहिजे? अभंगाचा सारा चिंतने कांतवासी गंगा स्नाने, कांतवासी गंगा स्नाने, देवाचा पूजने, देवाचा पूजने, दक्षिणा तुळसीचा, प्रदक्षिणा तुळसीचा, युक्त रविहार, युक्त रविहार, प्रदक्षिणा तुळसीचा, प्रदक्षिणा तुळसीचा, युक्त रविहार, युक्त रविहार, विहार. काय केलं पाहिजे? काळ सारावा चिंतने. काळ बघा तुम्ही, सारला काय नाही सारला काय, काळ सरणारच आहे. काळे काळे अवघे सरे, काळ हा सरतच आहे. इतका जलद गतीने काळ जात आहे, लक्षात ठेवा. काळा इतकं गतिवान कोणीच नाही आहे. काळाची गती अपरंपार आहे. किती गती आहे? अहो किती गती आहे म्हणजे एवढं बोलण्यामध्ये आपला कितीतरी काळ निघून गेला, काळ म्हणण्यामध्ये कितीतरी काळ निघून गेला. खूप खूप अत्यंत मोठी गती आहे काळाची. तो स्थिर वाटतो.
का स्थिर वाटतो? ज्याची अत्यंत गती असते ना तो स्थिर वाटत असतो. माऊलीने उदाहरण काय दिलं ज्ञानेश्वरीमध्ये? माऊली म्हणतात एखादा लहान लेकरू जळती काडी हातामध्ये घेतं आणि अशी गोल फिरवतं. गोल फिरवल्यानंतर ते दिसताना काय दिसतं? गोल चक्र दिसतं. असं वाटतं की एक स्थिर त्या ठिकाणी चक्र आहे, परंतु ते चक्र स्थिर नसतं. मग त्याची अत्यंत गती असल्यामुळे ते चक्राप्रमाणे स्थिर वाटतं, परंतु ते स्थिर चक्र नसतं. तसं जरी संसार आपल्याला वाटत असलं बाबा कालचंच हे जग आहे, आपण जे पाहतो तेच माणसं आहेत, तेच घरं आहेत, कुठं काय आहे, काही परिवर्तन दिसत नाही, सारखंच दिसतंय. परंतु नाही नाही नाही, तो का म्हणे क्षण क्षणा जातो काळ. क्षणाक्षणाला आपला काळ निघून चाललेला आहे, जलद गतीने निघून चाललेला आहे. एका क्षणामध्ये कितीतरी लव आहेत, त्या लवमध्ये अनेक निमिष आहेत. अशा प्रकारे काळाची फार सूक्ष्म गणना आहे. काळाची गणना कोणी करू शकत नाही. उदाहरण घ्या, 100 गुलाबाच्या पाकळ्या एकावर एक ठेवल्या आपण, आणि त्या 100 पाकळ्यामध्ये एकदम जोराने ताकद लावून आपण एखादी सुई वरून मारायची. सांगा बरं, त्या 100 पाकळ्यामध्ये सुई एकदाच जाईल का एका मागून एका पाकळीमध्ये जाईल? दिसताना काय दिसतं आपल्याला की एकदाच सुई 100 पाकळ्यांचा छेद करून गेली. परंतु जरी तशी दिसत असली तरी पहिली पाकळी छेदल्याशिवाय दुसऱ्या पाकळीमध्ये गेली का ती? दुसऱ्या पाकळीनंतरच तिसऱ्या पाकळीमध्ये गेली. मग पहिल्या पाकळीतून दुसऱ्या पाकळीमध्ये जायला तिला काही वेळ लागला असेल की नाही? काहीतरी वेळ लागला असेल की नाही? मग इतका सूक्ष्म काळ आहे. दिसताना तर दिसलं की एका निमिषामध्ये 100 पाकळ्या तिने पार केल्या. आता त्या निमिषाचे तुम्ही 100 भाग करा बरं. किती सूक्ष्म काळ चाललेला आहे, किती सूक्ष्म काळ चालतोय. काळ चाललेला आहे, काळ गतिमान आहे, काळ कुणाची वाट बघत नाही, असा हा काळ. मग जातोच आहे ना, जातोच आहे, चाललाच आहे ना. मग चालला असेल तर आपण त्या काळाला सार्थक केलं पाहिजे. मग काळाची सार्थकता कशामध्ये आहे? काळ सार्थक केला त्यानी कोणी? धरिला मनी विठ्ठल. ज्याने आपल्या मनामध्ये विठ्ठल धरला त्यांनी त्यांचा काळ सार्थक केला. अशा प्रकारे म्हणून मनोनी लाहो करा काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतने. कुठं चिंतन कशा पद्धतीने करायचं, कुठं करायचं? एकांतवासी गंगा स्नाने. एकांत असावा. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम. तर तो काळ, ती भूमी कशी असावी? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. एकांत असावा. आता नर्मदा परिक्रमा करताना महाराज एकांतही आहे आणि गंगा स्नान देखील आहे. एकांतवासी गंगा स्नाने. या जगात अशी एकच नदी आहे बरं का, की ज्या नदीच्या किनारी शहरं नाहीत. फक्त एक ते नर्मदापुरम नावाचं शहर आहे, तेवढं शहर आहे. खाली थोडेसे इकडे शहर गुजरातमध्ये समुद्राच्या आणि किनारी असणारे शहर लागतात. परंतु आजच्या काळामध्ये अशी एकच नदी आहे की ज्या नदीचं आपण पाणी पिऊ शकतो. ती कोणती नदी असेल तर नर्मदा मैया. आजही तिचं सर्व भाविक पाणी पितात. आजही असे काही महात्मे आपण बघतो, या त्या मोबाईलमुळे ते सर्व कळतं आपल्याला, की नर्मदा नदीचं पाणी पिऊनच ते 30-30 वर्षापासून तशाला तसे आहेत. परिक्रमा करतात, पायी चालतात, फिरतात. आणि त्यांचं संशोधन केलं देखील काही लोकांनी की यांना महिनाभर त्यांना नजर कैदमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर नजर ठेवली की खरंच काही खातात का, पितात का? काही नाही, नर्मदा जलाशिवाय नाही. अशी त्या नर्मदा जलामध्ये ताकद आहे. असे अनेक महात्मे त्या नर्मदा किनारी आहेत. खूप महात्मे आहेत. नर्मदा मैया ही साक्षात आणि शिवकन्या आहे. तिचा जन्मच भगवान शंकराच्या आणि घर्मापासून म्हणजेच घामापासून झालेला आहे. तिच्या जन्माची कथा सर्वांना ज्ञात आहे. आताच नर्मदा जयंती मागे झाली आणि त्या ठिकाणी देवतांनी प्रार्थना केली की प्रभू आम्हाला आमचं पातक धुण्याकरता, पवित्र होण्याकरता
असं एखादं तीर्थ निर्माण करा. तर भगवान शंकराने अंधकासुराचा वध केल्यानंतर त्यांच्या अंगाला जो घाम आला होता तो घाम असणारा काढला आणि तो जमिनीवर टाकता क्षणीच त्या ठिकाणी एक कन्या उत्पन्न झाली. तीच नर्मदा मैया आहे. नर्मदा मैया तिचं नावच आहे, नर्मदा. जे कुठला ते म्हणजे कुणाचाही मध अंगात राहू देत नाही, मध काढून टाकते अंगातला. आता अनेक माणसाला संपत्ती मध आहे, शक्ती मध आहे, विद्या मध आहे, प्रत्येकाचा वेगळा वेगळा मध असतो आणि हा मध माणसाला आलेला कळत नसतो, पण असतो मात्र नक्की. परंतु तो कधी कळतो, जरा थोडंसं वातावरण बदलून बाहेर गेलं की कळतो. आणि मग त्या माणसाने काय करायचं, फक्त नर्मदा किनारी जायचं. त्याला कळतं आपली काय लायकी आहे, आपण कोण आहेत. महाराज कसाही मनुष्य असू द्या हो, एकदम नरमच होऊन जातो, गार होऊन जातो. तिथे असणारी जी व्यवस्था आहे, अवस्था आहे, काही काही महात्मे असे दिसतात, त्यांचं जीवन बघून आश्चर्य वाटतं. आम्ही सहज गेलो होतो, म्हटलं दर्शनाला जायचं आपल्याला, गाडी घेऊन गेलो होतो म्हणून दर्शन करण्याच्या आणि हिशोबाने गेलो. आम्ही महाराज लोक म्हणून गेलो. आता मत प्रत्येकालाच असतो की हो. आणि ओंकारेश्वरला दर्शन केले आणि तिथं काही आम्हाला माहीत नव्हतं बरं का. तर हे परिक्रमावासी काही दिसले. का हो बाबा कुठे? ते म्हटले आम्ही परिक्रमा करतोय. म्हटले परिक्रमा, पूर्ण परिक्रमा? हा म्हटले पूर्ण. आता नेमका आम्ही त्या तिकडे गेलो तेव्हा इकडे कोरोना चालू होता, इकडेही सर्व लॉकडाऊन लागलेलं होतं, सर्वच बंद होतं. आम्ही विचार केला, म्हटलं आता तिकडे जाण्यापेक्षा आपण थोडासा दिवस इकडेच थांबूया. ओंकारेश्वरमध्ये गाडी लावली. काही दिवस म्हटलं जेवढं शक्य होईल तेवढं आपण चालू. आम्ही तिथे संकल्प केले, दोघं तिघं, आणि गेलो. महाराज पहिला ठेपा सुरू केला आणि मोरटक्का पहिला ठिकाण आहे थांबण्याचं. मोरटक्क्याला एका त्या साधूचा कन्हैया आश्रम आहे, तिथंच किनाऱ्यामध्ये त्या साधूंच्या आश्रमात गेल्याबरोबर ते साधू होते. ते साधू काहीच खात पित काहीच नव्हते, काहीच नाही, नुसतं शरीर एकदम लुकडेलं. आई आहे महाराजी, आई 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 आहे. म्हटलं बाबा आता यांना कोण सांगितलं आम्ही येणार आहेत म्हणून? आम्हाला वाटलं आता आम्हाला काहीतरी जेवायची व्यवस्था करावी लागेल. परंतु त्यांनी अगोदरच, आम्ही जाण्याच्या अगोदरच त्यांनी भोजन तयार तिथे होतं. आई आई आहे महाराजी, आई आहे, पधारी आहे. म्हटलं इतकं स्वागत, काही ओळख नाही पाळख नाही आपली, आणि काय म्हणून बघतात. तर त्यांनी फक्त आमच्या हातात ती काठी आणि कमंडल बघितलं आणि मग त्यांनी बसवलं. त्यांनी स्वतः स्वयंपाकाला सुरुवात केली. आम्ही म्हटलं महाराजी आम्ही करतो. नाही नाही म्हटलं तुम्ही बसा, तुम्ही थकून आलात, मी आणि बनवतो. त्यांनी आणखी एक जोडीदार, आणि त्यांनी जवळजवळ आम्ही 7-8 जण होतो. सर्वांचं भोजन त्यांनी एकट्याने बनवलं. साधू वयस्कर होते आणि त्यांनीच वाढलं, त्यांनी जेवू घातलं, आम्हाला काही करू देतच नव्हते. आणि नंतर म्हटलं आता स्वामीजी तुम्ही जेवा, आम्ही तुम्हाला वाढतो. नाही म्हटले. तो दुसरा व्यक्ती म्हटला स्वामीजी जेवतच नाहीच, काही खातच नाहीत म्हटले. ते मग काय खातात म्हटले? काही पाला वगैरे काही झाडांचा आणि खातात, तेवढ्यावर राहतात. आम्ही तर तिथेच पंक्चर झालो. काय जीवन आहे म्हटलं हे, जे स्वतः खात नाहीत पण दुसऱ्याला मात्र इतक्या प्रेमाने खाऊ पिऊ घालतात, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी आहे. मग मात्र आम्ही तिथेच पक्का संकल्प केला की आता नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्णच करायची. आणि मग तिथून पुढे आम्हाला ती प्रेरणा मिळत गेली. आणि काय मग ते आता गोष्टी अलौकिकच आहेत, त्याला परिक्रमाच करावी लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणी कधीही नर्मदा मैयाच्या किनारी उपाशी राहत नाही. सर्वांना ती जेवण देते. जे म्हटलं ते, तुमच्या मनात जो पदार्थ येईल तो पदार्थ तुम्हाला मिळणारच, असे सर्वांचे अनुभव आहेत. प्रत्येक ठिकाणी जी तुमची इच्छा आहे ती इच्छा मैयाच्या किनारी पूर्ण होते आणि मैयाचं स्नान घडतं. अशी ही परिक्रमा फार गोड आहे. अनेक साधू संतांनी ती परिक्रमा केली आणि एकांत वास मिळतो. महाराज एकांतवासी गंगा स्नाने, मैयाचं स्नान देखील रोज त्या ठिकाणी घडतं. स्नानाने एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि नंतर देवाच्या पूजने, परिक्रमेमध्ये देवाचं पूजन होतं. मैया कुमारिका असल्यामुळे दिवस निघायच्या अगोदर निघता येत नाही, दिवस निघाल्यानंतरच निघावं लागतं, कारण ती कुमारिका आहे ना, तिला घेऊन जायचं आहे आपल्याला सोबत. म्हणून देवाच्या पूजेने सकाळी पूजा करून
संध्याकाळी देखील गेल्याबरोबर आपली परिक्रमा जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्वजण हातपाय धुवून अगोदर गंगामय आपलं नर्मदा मैयाची आरती करतात, पूजा करतात, नंतरच मग त्या ठिकाणी भोजन आदी प्रसाद घेतात. हा सर्वांचा नित्यक्रम असतो. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा. दक्षिण म्हणजे उजवी बाजू. उजवी बाजूला केंद्रित करून जे आणि त्या ठिकाणी वेढा घातला जातो त्याला प्रदक्षिणा असं म्हणतात. प्रकृष्ट रूपेनं है ना. दक्षिण याला दक्षिण म्हणतात. हे वाम भाग आहे, हे हा दक्षिण भाग आहे. दक्षिण दिशेला मैयाला ठेवून जे फिरणं असतं त्याला प्रदक्षिणा असं म्हणतात. आणि या ठिकाणी तुळशीच्या म्हटलेलं आहे. तुळशी मातेची प्रदक्षिणा त्याच तोलामालाची आहे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन धन्य नाही ते स्मशान गृह जाना. ज्याच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे ते स्मशान नाही, ते घर आहे. आणि जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान घर जाणार. ते घर नाही, ते काय आहे? स्मशान आहे. म्हणून आपल्या घराला स्मशान करायचं आहे की घर करायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या. बरं, त्याकरता शरीराचं आणि संयम कसा ठेवायला पाहिजे हे अभंगाचं दुसरं चरण. युक्त आहार विहार युक्त विहार विहार युक्त आहार विहार युक्त निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा निद्रा बहुभाषण भाषण निद्रा निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण निद्रा बहुभाषण भाषण 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 निद्रा निद्रा बहुभाषण
युक्त युक्त आहार विहार 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 नेम इंद्रियाचे सार मनसा विभासर निद्रा बहुभाषण युक्त आहार विहार एक बहुभाषण मनसा विभासर निद्रा बहुभाषण भाषण युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे काही पारमार्थिक मूल्य आहेत. परमार्थरूपी धन हे जपण्याकरता काही उपाय सांगितलेले आहेत. पारमार्थिक माणसांचं जीवन कसं असावं, त्यांची दिनचर्या कशी असावी, आहार विहार कसा असावा, महाराजांनी यामध्ये निर्देश केलेला आहे एका साधकाला की बाबा भोजन तर प्रत्येकाला करावं लागतं, परंतु माणसाने जगण्याकरता खावं, खाण्याकरता जगू नये. एक वाक्य त्या दिवशी वाचलं की माणसाने भोजन हे औषधासारखं करावं, नाहीतर औषध हे भोजनासारखे खावे लागतील. अगोदरच भोजन हे औषधासारखं जर केलं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं केलं, तर मग औषध खाण्याची आवश्यकता पडणार नाही आहे. म्हणून युक्त आहार, आहार युक्त असावा. आहार तरी सेविजे युक्तीचे नि मापे मविजे निद्रेही मान दिजे अवसरे एके. एक अवसरे म्हणजे दुपारी संध्याकाळी नाही, अवसरे एके संध्याकाळीच. आहार तरी सेविजे युक्तीचे नि मापे. युक्ताहार, युक्ता म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा दुःखाला हरण करणारा योग तेव्हा होतो जेव्हा तुम्ही आहार नियंत्रित कराल. भोजना न द्यावे आन जेणे चुके अनुपान तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्य भावे. दुसरं काही खाऊ नये. भोजनाचे काही प्रकार आहेत. गीतेने 3 श्लोक खर्ची घातलेले आहेत. सत्वगुणी आहार, रजोगुणी आहार, तमोगुणी आहार. सत्वगुणी आहार तो आहे आयु सत्वबल आरोग्य सुख प्रीतिर्विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा आरुद्या आहारा सात्विक प्रिया. ज्याने आयुष्य वाढतं, सत्वगुण वाढतो, बल वाढतं, आरोग्य वाढतं, असा जो रसयुक्त स्नेहयुक्त सात्विक जो आहार आहे तो सत्वगुणी आहार आहे. रजोगुणी आहाराचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे कट्वम्ल लवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा. कटू म्हणजे कडू, जास्त कडू खाणे. आम्ल म्हणजे जास्त आंबट खाणे. लवण म्हणजे जास्त खारट खाणे. अति उष्ण जास्त गरम खाणे. तीक्ष्ण म्हणजे फार तिखट खाणे. आणि वृक्ष, वृक्ष म्हणजे कोरडं कोरडं खाणे. तीक्ष्ण वृक्ष विदाहीन हा जो आहार आहे हा राजसी आहार आहे. राजसी माणसाला आहार आवडतो. खातो तो राजसी नाही, ज्याला आवडतो तो राजसी आहे. आहारा राजसप्रिया. राजसी माणसाला असा आहार आवडतो. आणि यात पुन्हा तमोगुणी आहाराचं वर्णन केलेलं आहे. यातयामम गतरसम पूती पर्युषितम चयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. यातयामम म्हणजे शिळं अन्न खाणं, कालचं अन्न आज खाणे. यातयामम ज्याच्यावरून रात्र निघून गेलेली आहे ते खाणं. यातयामम. गतरसम ज्याच्यातला रस सुकून गेलेला आहे, वाळून गेलेला आहे.
पुती पर्युषितम चयत, जे 4-5 लोकांनी त्याला हात लावलेला आहे, चिबडलेला आहे, कालवलेला आहे. नारी मुलं करून गोतांबिलं करी सर्वांनी एकत्र खाणं, अशा काही लोकांच्या पद्धती आहेत. सर्वजण एकत्रच खातात, एका ताटामध्ये खातात बरं का. अशा ह्या चुकीच्या पद्धतीने खाणं हे तामस भोजन आहे. आहारा तामस प्रिया. परंतु असा आहार जर आपण करत असाल तर निश्चितच तुम्ही परमार्थ करून उपयोग नाही. जास्त गरज नाही परमार्थ करण्याची. जर परमार्थ नियमाने केला आणि जर सर्व नियम पाळून केला तर लवकर परमार्थ फलीभूत होत असतो. आपण परमार्थ खूप करतो, खूप कीर्तनं भजनं ऐकतो, परंतु थोडासा वेळ भेटला की याचे त्याचे आपण दोष अवगुण काढत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जेवढं केलं तेवढं निघून जातं, काही राहत नाही. त्याच्यामुळे आपण 100 आणि वर्ष जरी परमार्थ केला आणि नियमाने जर नाही केला, अपराध सोडून जर नाही केला, तर त्या परमार्थाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून करावा थोडासा, थोडेपरी निरे, थोडं करावं परंतु शुद्ध करावं. म्हणून युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. सर्व इंद्रियांना नियमात ठेवावं. सर्व इंद्रियांचे काही नियम आहेत, त्या नियमांना इंद्रियांना ज्याप्रमाणे देखना इंद्रियों के ना घोडे भगे, उसको हरदम ये संयम के कोडे लगे. इंद्रिय रूपी घोडे आहेत त्या रथाचे. आत्मानम रथिनम विद्धी. आत्मा हा रथी आहे. शरीरम रथमेव तू. शरीर हा रथ आहे, आत्मा रथी आहे. आणि या रथाचे घोडे कोण आहेत? इंद्रिय आहेत. म्हणून या घोड्यांचा लगाम आपल्या हातामध्ये पाहिजे. बरोबर रस्त्याने ते घोडे चालले पाहिजे. म्हणून नेम इंद्रियासी सार. नसावी बासर. बासर म्हणजे अनियमित, कितीही कधीही. काय नसावी? निद्रा. आली झोप की माणसं म्हणतात बरं झालं झोप आली, थोडंसं झोपतोच. अरे झोप येणं तिचं काम आहे, परंतु तिला घ्यायचं की नाही आपल्या मनावर आहे ना. झोपेला काही वेळ असतो, त्या वेळेत ती झोप घेतली पाहिजे. झोप म्हणजे अज्ञानाचा विकार आहे आणि ती या जीवाला आणखी अज्ञानी बनवत असते. म्हणून नसावी बासर निद्रा बहुभाषण. बहु बोलणे ते सारा. संग दुसरा वर्जावा. अधिक माणसाने बोलू नये, कमी बोलावं. कमी बोलणारा मनुष्य खोटं बोलत नाही आणि अधिक बोलणारा मनुष्य खोटं बोलतो. आणि जो मनुष्य खोटं बोलू शकतो तो मनुष्य जगातलं कुठलंही पाप करू शकतो. हे बंकट स्वामींचं वाक्य आहे. खोटं बोलणारा मनुष्य जगातलं कुठलंही पाप करू शकतो. म्हणून नसावी बासर निद्रा बहु भाषण. म्हटले एवढं कशा करता करायचं? म्हटले सर्वात मोठं धन कोणतं धन असेल तर ते परमार्थ रूपी धन आहे. त्याला जतन करण्याचे उपाय आहेत. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन. परमार्थ जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. जोडी देवाचे चरण. वावया जतन हो वावया जतन. 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 उपाय लाभाचे. हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार. युक्त आहार
देवाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हो हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन देवाचे भावया जतन हे उपाय लाभाचे परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे जे आम्ही तुम्हाला उपाय सांगतो हे उपाय लाभाचे आहेत. कशा करता तर धन जतन करण्याचे. कुठलंही धन जतन करणं फार गरजेचं आहे. माणसं धन जतन करण्याकरता वेगळे वेगळे उपाय करतात. बँकेत टाकतात, कुठे गुंतवतात, काय काय जे करतील ते धन जतन व्हावं म्हणून. लौकिक धन जतन करण्याचे जसे आपण वेगळे वेगळे उपाय करतो ना, ते धन आपलं नष्ट होऊ नये, संपू नये, कारण त्या धनामुळे आपण सुखी होणार आहोत. तद्वत हे पारमार्थिक धन देखील हे सामान्य धन नाही, तर हे महाधन आहे. जोडिले हे नसरे अविनाश आनंद घन अविनाश आणि आनंद घन असणारं हे धन आहे. त्यामुळे याचं जतन झालं पाहिजे. म्हणून परमार्थ हे महाधन. यामुळे काय होणार आहे? जोडी देवाचे चरण, देवाच्या चरणाचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ते आणि त्या ठिकाणी जतन होण्याकरता हे उपाय सांगितलेले आहेत. आणखी काही महत्त्वाचे उपाय आहेत ते अभंगाच्या शेवट चरणात सांगतात. देह समर्पी जय देवा देह समर्पी जय देवा देह समर्पी जय देवा देह समर्पी जय देवा भार काहीच न घ्यावा घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा भार काहीच न घ्यावा होईल आगवा होईल आगवा होईल आगवा होईल आगवा तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार तुका म्हणे आनंद तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार युक्त आहार विहार विहार हे महेंद्रयाचे सार हे महेंद्रयाचे सार मैंद्रिया सितारे मैंद्रिया सितारे ने मैंद्रिया सितार नसावे बाजार नसावे बाजार नसावे बाजार नसावी बासर नसावी बासर नसावी बासर बासर नेत्रा बहु भाषण भाषण
निद्रा निद्रा वाचन निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण 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 निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा बहु निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण 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 निद्रा बहु भाषण निद्रा निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार विहार ढोबार कुमार हरि जय विठोबार कुमार जय जय ढोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई 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 जय विठोबार कुमाई जय विठोबार
रखुमाई विठोबा 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 देह समर्पिजे देवा भार काही जन घ्यावा होईला गवा तुका म्हणे आनंद. या साधनाने जर आपण राहिलो तर महाराज हमी देतात की तुमच्या जीवनामध्ये आनंदच होईल. काय करावं लागेल? हा देह देवाला समर्पण करावा लागेल. याचा भार काहीच घेऊन चालणार नाही. नर्मदा परिक्रमेमध्ये मी जो आज अभंग घेतला ना, या अभंगातला प्रत्येक शब्द ना शब्द नर्मदा परिक्रमेमध्ये सार्थक होतो. जेवढे जेवढे शब्द आहेत, काळ सारावा चिंतने, एकांतवासी, गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्तहार विहार, नियम इंद्रियासी सार, नसा विभासर, निद्रा भू भाषण, या सर्व गोष्टी नर्मदा परिक्रमा करताना आपोआप घडतात. आपोआप. म्हणून नर्मदा परिक्रमा वाशी जे आहेत ते फार भाग्यशाली आहेत. आणि ह्या गोष्टी त्यांच्या महत् पुण्याईने मैयाच्या कृपेशिवाय त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. ज्यांना परमात्मा नेतो, ज्यांना मैया बोलावते, तेच त्या ठिकाणी जाऊ शकतात. अशी महान परिक्रमा, अतिशय खडतर परिक्रमा आपल्या या गावातील या सर्व सज्जन बंधूंनी केलेली आहे. त्यामध्ये आमचे मनोहर महाराजांचे पिताश्री आहेत. खरं तर आपल्या गावात अनेक महाराज मंडळी पण आहेत. आपलं गाव भाग्याचं आहे. अनेक संत आपल्या गावाला लाभलेले आहेत. मला वाटतं तो 7-8 महाराज मंडळी आपल्या गावामध्ये आहेत. आता तर गुरुकुल देखील आपल्या गावात झालेला आहे. त्यामुळे आता तर खानच या ठिकाणी कारखानाच निर्माण झाला. आता महाराजांची काही कमी नाही आहे. बस जिथे वैष्णवांचा वास आहे, पुण्यभूमी असा हा देश झालेला आहे. त्यामुळे खरं तर असे बाप आणि पुत्र ह्या दोन्ही गोष्टी समान निर्माण होणं फार कठीण जातं. नाहीतर कुठे हिरण्यकश्यप प्रल्हाद असतात, कुठे कुठे उलटं असतं. परंतु या ठिकाणी असा हा योग आलेला आहे. धन्य जन्म जगदीत लतासू, पितही प्रमोद चरित सुनजासू. त्याचा जन्म या जगतामध्ये धन्य आहे. कुणाचा? की ज्याचं चरित्र ऐकल्यानंतर त्याच्या वडिलाला आनंद होतो. अहो रामभाऊ, काय तुमचा पोरगा आहे, वा वा वा. अहो काय गावातला कारभार करतो, गावात एक भांडण होऊ देत नाही, सर्वांना प्रेमाने वागवतो, हो सर्वांशी नीट राहतो, किती परोपकार करतो, उपकार करतो. असं जेव्हा वडिलांनी आपल्या कानाने ऐकलं ना, बस त्या पुत्राचा जन्म सार्थक झाला. कारण त्याचं चरित्र ऐकून त्याच्या वडिलाला आनंद वाटला. हो, म्हणून मनुष्याने असं करावं की आपलं चरित्र ऐकून आपल्या मातापित्यांना आनंद व्हावा. बस दुसरं काय करायचं, एवढंच आहे. चारी पदार्थ करतल ताके, पितही प्रमोद चरित सुन जाके. 4 पदार्थ त्या पुत्राच्या हातामध्ये आहेत. कोणते कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ज्याचं चरित्र ऐकून मातापित्यांना आनंद होतो, बरं का. म्हणून आणि किंवा याच्या उलट, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. अशा प्रकारे या ठिकाणी हा योग आणलेला आहे. मनोहर महाराजांचे मार्गदर्शक, ज्यांना ते गुरुस्थानी मानतात, असे आदरणीय आमचे गुरुस्थानी असलेले आदरणीय नंदकिशोर दादा यांनी मला आग्रह केला. खरं तर हे पाठाचे दिवस आहेत, पाठ असतो सकाळच्या वेळेला. मी बाबांना म्हटलं, परंतु ते म्हटले आता दादांचं वाक्य आळंदीमध्ये दादांचा आदेश आला की तिथे कुणीही नाही बोलू शकत नाही आहे. त्यामुळे आजच्या पाठाची वेळ बदलून आम्ही संध्याकाळची ठेवली.
आणि या कार्यक्रमाकरता मनोहर महाराजांनी आग्रह केला म्हणून इथे येणं झालं. वास्तविक पाहता मी फिरणारा माणूस नाहीच आहे, म्हणजे सराईत कीर्तनकार नाही आहे. कधी मध्ये आपलं हां कीर्तनकार बरं का. तर कधी मध्ये यांच्या आग्रहामुळे आम्ही बाहेर आलो, फिरलो आणि तुम्हा सर्व सज्जनांचं या पवित्र गावाचं दर्शन झालं, ज्या गावामध्ये आज धर्म जागृत दिसला. हा आणि अशा गावाला प्रणाम करून या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.